नमस्कार ट्रेडर्स. आपण जे ट्रेड प्रोव्हाइड करतो आहे, आय थिंक तुम्हाला सगळ्यांना आपल्या ट्रेडचा पूर्णपणे उपयोग होत असेल आणि तुम्हाला ट्रेड्स पण आवडत असतील. तर आपण जो आज ट्रेड प्रोव्हाइड केला होता तो दाखवू शकतो मी तुम्हाला. आज आपण ह्या लेवल्स प्रोव्हाइड केलेल्या 23,725च्या वरती बाय सिग्नल होता आणि 23,695च्या खाली आपण सेल सांगितलं होता. त्या दोन लेवल आपण सकाळी प्रोव्हाइड केलेला. पण आपली एक कंडिशन असते, त्या लेवलच्या वरती किंवा खाली 5 मिनटाचे कॅन्डल पूर्णपणे बॉडीसह क्लोज झाली पाहिजे आणि दुसऱ्या कॅन्डलला जे ओपन होते त्यांनी त्याचा हाय किंवा लो ब्रेक केला पाहिजे. त्या कंडिशननुसार तुम्ही बघू शकता की सकाळी 5 मिनटाची कॅन्डल खाली गेली पण ती परत त्या लेवलच्या वरती क्लोज झाली. तर त्या कॅन्डलच्या वीक जो लो झाला तो अजून एक आपल्याला त्या लोच्या नुसार 23,670 एक लेवल भेटली. तर पुढे बघू शकता की मग काय झालं मार्केटमध्ये, की परत जी लेवल 5 मिनटाची कॅन्डल ओपन झाली. मी तुम्हाला एक काम करतो, झिरोदाच्या ॲपवरच पूर्णपणे क्लिअर करतो. ओके, हे बघू शकता इथे हे लेवल आपण प्रोव्हाइड केलं ते. ओके, आणि खालच्या साईडला अजून एक लेवल आपल्याला भेटलेली. ओके, इथं बघू शकता तुम्ही 10:15 कॅन्डल ब्रेकआउट झालेली, प्लस नेक्स्ट कॅन्डलने त्याचा हाय पण ब्रेक केला आहे. तर आपण तिथं ट्रेड इनिशिएट करू शकतो आपल्या कंडिशननुसार. आणि जो लास्टचा डे लो आहे ते आपला एस एल येणार, म्हणजे किती आहे 65.68 पॉईंट काय असेल तो. तर 1:1 आपलं टार्गेट 65चं असलं पाहिजे. तिथं आपलं 65चं एक फर्स्ट टार्गेट आपण कन्सिडर करतो स्पॉटमध्ये. आणि जसं 1:1चं टार्गेट परत ब्रेक होतो त्याच्यावरती परत आपण सेकंड टार्गेट सेट करतो. म्हणजे परत आपण वरती जर बघितलं 67.65 पॉईंटचं टार्गेट आपण तर सेट करणार. किती होतं ते 870-71 काहीतरी होतं. ओके, इथं बघू शकता आपण. आणि तिथं पण कसं होतं, जसं एक कॅन्डल परत क्लोज होऊन त्याचा हाय काढेल तर आपण सेकंड टार्गेटला पण वाट बघू शकतो. तर अशा पद्धतीने आपलं सेकंड टार्गेट पण आजचा अचीव झाला असेल. तर ऑप्शनमध्ये आपल्या लेवलनुसार आपण कसं एंट्री करू शकतो ते पण मी तुम्हाला आज यामध्ये सांगून देतो. इथं बघू शकता की आपण आपलं लेवल जिथं ब्रेक झाली आहे, ब्रेक किती झाले त्या व्हॅल्यू किती होती ती 20,736 रुपये. ओके, त्यानुसार ॲट द मनी आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. तर ॲट द मनी तुम्ही बघसाल तर काय येणार 23,700चा कॉल येणार. खाली ब्रेक झाले तर 23,700 किंवा 750चा तुम्ही ट्रेड पुट घेऊ शकत आहात. फक्त आपल्याला एक्सपायरीच्या दिवशी करंट एक्सपायरीचं न घेता नेक्स्ट एक्सपायरीचा आपल्याला कॉल किंवा पुट घ्यायचा, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. तर आज आपण बघू शकतो की 23,700चा पुटमध्ये आपला कॉलमध्ये कसं आपल्याला ट्रेड भेटला होता आणि एस एल किती होता आणि टार्गेट कसं ॲक्टिव्ह झालं. तर इथं बघू शकता आपण सेम ही काही कॅन्डल आहे 10-15ची. तिचा हाय जसा ब्रेक होईल तिथं आपण एंट्री केलेली आहे 109ला. आणि एस एल जो आहे त्याचा डे लोचा 30 पॉईंटचा. ओके, 30 पॉईंटचा 1:1चा आपलं फर्स्ट टार्गेट असेल. इथं तुम्ही जे आपले रिस्की ट्रेडर आहेत ते 1:1ला इथं टार्गेट बुक करू शकता. किंवा स्पॉटचे जे 1:1 आहे आपलं टार्गेट, म्हणजे कुठलं स्पॉटचं जे 1:1चं टार्गेट आहे. ओके, हे स्पॉटचं जे 1:1चं टार्गेट होतं ते आलं नव्हतं, पण आपल्याला ह्याच कॅन्डलला 1:1चं ऑप्शनमध्ये टार्गेट भेटलं आहे. स्पॉटच्या 1:1 टार्गेटला पण तुम्ही वाट बघू शकता. ओके, तर त्या पद्धतीने जर 1:1 ऑप्शनमध्ये जर बघितलं तर तुम्ही जो आधीच टार्गेट ॲक्च्युअल आलेलं आहे, तर स्पॉटमध्ये बघितलं असतं तर तुम्हाला आरामशीर 70 पॉईंटमध्ये टार्गेट भेटलं असतं. तर तुम्ही इथे 50 क्वांटिटी
50 क्वांटिटी 1:1 ऑप्शनला सोडू शकता आणि 50 क्वांटिटी स्पॉटच्या लेवलला तुम्ही ट्रेल करू शकता, किंवा तुमच्यात जर होल्ड करण्याची कॅपॅसिटी असेल तर पूर्णपणे होल्ड करू शकता. ओके, अशा पद्धतीने आपण ट्रेड घेतो. तर कालचा पण दिवस जर बघितला तर कालच्या दिवशी पण आपण ते लेवल प्रोव्हाइड केले होते. ओके, आपल्या कालच्या दिवशी हे लेवल आपल्या प्रोव्हाइड केलं त्या बरोबर. पण आपल्या रूलनुसार लेवल ब्रेक झालं त्या, पण सेकंड कॅन्डल त्यांच्या हाय किंवा लो ब्रेक केल्या नाही, त्यामुळे लेवल आपली एक्सटेंड झाली. पण नंतरून आपली जी लेवल तुम्ही बघू की ह्या लेवलला इथं आपली लेवल ब्रेक झाली, तेव्हा आपला ट्रेड झाला होता. तो पण तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो कशा पद्धतीने तो ट्रेड कालचा झाला होता. ओके, तर कालचा दिवस मी ओपन करतो. 1 मिनटं, हे लेवल सगळ्या काढून घेतो, तुमचे डाऊट पूर्णपणे क्लिअर होतील. ओके, हे डिलीट करतो लेवल. ट्रेड आपले तर ॲक्युरसी तुम्ही जर बघत असाल कंटिन्यू 7 दिवस आपण प्रॉफिटमध्ये, बरोबर सर. आणि फक्त याच्यात एवढंच आहे की कोण किती डिसिप्लिननी आणि पेशन्सनी प्रॉपर लेवल फॉलो करून आणि ट्रेड घेतो आहे, आणि त्याच्यात कुणाच्यात किती होल्ड करण्याची कॅपॅसिटी आहे, हेच खूप महत्त्वाचं आहे. आता परवा जो ट्रेड आपण घेतला होता त्या लेवल मी ड्रॉ करतो. ह्या लेवल होत्या आपल्या कालच्या सॉरी. ओके, इथं बघू शकता आपल्या जे लेवल्स होत्या त्याच्यावरती 5 मिनटाची कॅन्डल क्लोज पण झाली, पण दुसरी कॅन्डलनी त्याचा हाय अजिबात ब्रेक केलेला नाही आहे. तसं लोला पण बघू शकता, लोला पण कॅन्डल इथे क्लोज तर झालीच नाही, पण लो मारला. परत इथं पण बघू शकता कॅन्डल फुल बॉडीने क्लोज झाली, पण परत दुसरी कॅन्डलने त्याचा लो ब्रेक केला नाही. म्हणून आपण ह्या लेवल परत अजून आपल्याला नेक्स्ट लेवल जे भेटल्या त्याच्या हाय लो आपण मार्क केले. ओके, तर खाली पण ही लेवल आपल्याला भेटली, तिचं पण हाय मार्क केले. नंतर आपण बघू शकता ओके, इथे कॅन्डल ब्रेक झाली 12:25ला, आणि इथे ह्या कॅन्डलला दुसऱ्या कॅन्डलचा हाय इथं त्या कॅन्डलचा हाय दुसऱ्या कॅन्डलने ब्रेक केला. तर आपण इथं आरामशीर कॉल साईडला आपले पूर्णपणे जे कंडिशन्स आहेत इथं फुलफिल झालेल्या आहेत. इथं आपण बघू शकता आपल्याला 70 पॉईंटचा एल येतो आहे. तर 70 पॉईंटचं टार्गेट आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. इथं बघू शकता अशा पद्धतीने आपलं 70-71 पॉईंटचं टार्गेट इथं अचीव झालेलं आहे. ओके, तर इथं बघू शकता की आपला जो ब्रेकआउट लेवल होती ती किती होती, 23,633. मग इथं आपण 23,600चा कॉल आपण इथे कॉलमध्ये एंट्री करायची आहे. मी टाईप करतो 23,600चा कॉल. ओके, 1 मिनटं. इथे बघू शकता 23,600चा कॉल मी ओपन केलेला आहे. 12:25 इथे आपली एंट्री होती. 30 पॉईंटचा एसल होता. 30 पॉईंटचा आपला एसल तर इथंच आपला 1:1 इथं टार्गेट झालेलं आहे. पण स्पॉटमध्ये तर तुम्ही चेक केलं, स्पॉटमध्ये इथे स्पॉटमध्ये त्या दिवशीचं इथे किती 14:10ला टार्गेट अचीव झालेलं आहे, बरं का. ऑप्शनच्या 1:1 नुसार तर तुम्ही आधीच तुमचं टार्गेट अचीव झालेलं आहे. पण स्पॉटच्या नुसार जर वाट बघितली तर तुमची इथे होते ह्या कॅन्डलला इथे किती टार्गेट अचीव होतं बघितलं, 70 ते 80 पॉईंटचं तुमचं टार्गेट भेटलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की अशाप्रमाणे मी 7 दिवस झाले तुम्हाला ट्रेड प्रोव्हाइड करतो आहे. मिनिमम तर आपण 30 ते 40 पॉईंट ऑप्शनमध्ये आपण तर टार्गेट अचीव करतो आहे. फक्त कुणाची कॅपॅसिटी 1:1 अचीव करायची, कुणाची 1:2 1:3. तर प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार आपण तुम्ही टार्गेट अचीव करू शकता. तर मिनिमम तर 30-40 पॉईंट होतं, आणि 1:1 टार्गेट आपल्या ऑप्शनमध्ये पण भेटतं आहे. तर 30-40 80-90 पॉईंट
आपण ऑप्शनमध्ये पॉईंट रोज कॅप्चर करू शकतो. फक्त कॅपॅसिटी किती आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. आणि हे व्हॅल्यू कुठले स्ट्राईक प्राईस सिलेक्ट केले, कुठे एंट्री किती असेल, हे आपण प्रीमियम ग्रुप जो आहे आपल्या त्यामध्ये आपण शेअर करतो. आणि हे जे व्हॅल्युएबल माझे जे व्हॅल्युएबल लेवल्स आहेत, जे मी ॲनालिसिस करून तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे, ते कंटिन्यू 7 दिवस तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही लाईक करून मला सांगू शकता. ह्याच व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी मी बनवला आहे. तरी पण तुम्ही चेक करून सांगू शकता. आणि कुणाला जर प्रीमियम ग्रुपमध्ये आपल्याला ॲड व्हायचं असेल तर मी आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये एक नंबर प्रोव्हाइड करतो. त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून किंवा काय डाऊट असतील तर कॉल करून बिनधास्त तुम्ही मला विचारू शकता. आणि प्रीमियम ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तरी तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याचे काय डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला पूर्णपणे सांगून देईल. त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर इंटरव्ह्यू, प्रॉपर एसेल, प्रॉपर टार्गेट तिथं तुम्हाला पूर्ण डिटेल प्रोव्हाइड करू शकतं. आणि हे फक्त 1 महिना सर्व्हिस तुम्हाला आहे अवेलेबल फ्रीमध्ये मी सांगतो आहे. आणि नंतर जे काय असेल ते तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन होऊ शकता. ॲक्युरसी तुम्ही बघितलीच असेल काय लेवलची आपली ॲक्युरसी. आणि 1 डे 1 ट्रेड असतो. रिलॅक्समध्ये बसून तुम्ही ट्रेड घ्यायचा आहे. लेवल्स पण एवढं तुम्हाला चार्टमध्ये समोरच बसून फक्त लेवल्स आले की ब्रेक होऊन फक्त एंट्री करायच्या, जास्त डोकं काय लावायचं नाही, कुठला इंडिकेटर लावायचं नाही, काय बघायचं नाही. फक्त डायरेक्ट एसेल घ्यायचं आहे, नाही तर टार्गेट घ्यायचं आहे. आणि 1 डे 1 ट्रेड असतो आहे, त्यामुळे नो टेन्शन. 1 डे 1 ट्रेड घेऊ. आणि मराठी लर्नर ग्रुपबरोबर आजच नवीन नाव आपण सिलेक्ट केलं आहे आपल्या चॅनलचं, मराठी लर्नर म्हणून. आपल्या चॅनलसोबत आपल्याबरोबर तुम्ही जॉईन व्हा आणि आपण असेच आपली जर्नी ह्यापुढे कंटिन्यू ठेवू. तर जॉईन व्हा, जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्या सर्व्हिस बाबत सांगा. तर अशाच प्रकारे आपण काम करूया. जी.